आज आपण करणार आहे एकदम गावरान चवीचं आणि गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत. त्यासाठी बघा मी इथे एक वांगं घेतलेलं आहे आणि त्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत. चाकूने मी टोचे मारून घेतले. त्यामागे कारण हेच की वांगं आतपर्यंत छान शिजल्या जातं, भाजल्या जातं चांगलं व्यवस्थित आणि त्यानंतर गॅसवर ठेवून आपल्याला व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे. छान बघा इथे वांगं चांगलं भाजून झालं आहे. सगळीकडून चांगलं वांगं भाजून घेतलेलं आहे. वांगं चांगलं भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वांग्यावरचं हे काळं काळं काढून घ्यायचं आहे. वांगं जर चांगलं भाजलं गेलं तर हे व्यवस्थित निघतं अगदी सहजरित्या. बघा मी इथे सगळं वांग्याचे सालटं काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे वांगं काढून त्याचं वरचं देठ जे ते काढून टाकायचं आहे आणि वांगं एकदा आतमधून चेक करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित छान असं हे वांगं आहे. आता आपल्याला हे वांगं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. मी काट्याच्या चमच्याने हे बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वांग्याच्या भरत्याची फोडणी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी कांदा घेतला आहे चिरून, दाण्याचा कूट घेतला आहे, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला आता आपण वांग्याचं भरीत करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या लसूण पाकळ्या चिरून घेतल्या होत्या त्या इथे मी टाकून घेतलेल्या आहे. तुम्ही त्या ठेचून पण घेऊ शकता लसूण पाकळ्या. त्यानंतर जो कांदा घेतला होता चिरून तो पण टाकून घ्यायचा आहे. तो कांदा आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. इथे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. अगदी कमी मसाल्यामध्ये हे होतं. फक्त हळद पावडर, तिखट पावडर आणि धने पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे. हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जे वांगं घेतलं होतं भाजून ते वांगं याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खूप छान चवीला हे वांग्याचं भरीत लागतं. भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम चव लागते या वांग्याच्या भरीताची. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे भरीतामध्ये. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटकीपट आपलं हे वांग्याचं भरीत तयार होतं. त्यानंतर बघा दाण्याचा कूट मी इथे टाकून घेतलेला आहे. भरीतासाठी आपल्याला थोडंसं जाडसरच दाण्याचा कूट करून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून त्याचा दाण्याचा कूट मी इथे करून घेतलेला आहे. टिफिनमध्ये सुद्धा आपण हे वांग्याचं भरीत घेऊन जाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.